काल सोसायटीमध्ये बंड्या भेटला. म्हणजे बिल्डिंग मधून खाली उतरताना जाम वैतागला होता. म्हटलं काय झालं रे? कोणाला काय नाही, सगळे मला म्हणतात लहान आहेस तू, लहान दिसतोस. आणि खरंच आहे, बंड्या अगदी लग्नाच्या वयाचा झालाय, तरीही तो दिसतो लहान. पण म्हणून चार चौघात सगळ्यांनी त्याला लहान दिसतो, किती छोटा आहेस तू असं म्हणणं, म्हणजे बस तिथेच एक कल्पना आली. अशी जोडपी असतीलच ना, की वयाने खूप मोठी असतील पण दिसताना खूप लहान दिसते. कसा असेल त्यांचा मधुचंद्र? अभिजित केळकर आणि शर्वरी पाटणकर यांच्यासोबत बघूया मोठ्या मुलांचा छोटा हनीमून. बाबा चला. ही माझी मुलगी मिनी. अरे वा 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 वा. धाकटीलाही घेऊन आलात. काय ग, ताई कुठे आहे? का तुझे भाऊजी तूच शोधणार आहेस? हो, काय बोलताय काय तुम्ही? का? अहो हिच्यासाठी स्थळ हवंय मला. अहो काय सांगताय काय? अहो हे एवढ्या लहान मुलीचं लग्न आणि तिच्यासाठी स्थळ? चा 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 चा, बघा हे कसं शक्य आहे? अहो हे इलिगल नाही का? अहो हिचं चांगलं लग्नाचं वय झालंय, उंची थोडी कमी आहे ना, म्हणून स्थळ मिळत नाहीये. यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की यांचं लग्नाचं वय झालं असेल म्हणून. हा, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलीसाठी आपण या वधूवर मेळाव्यामध्ये एक चांगला सुंदर मुलगा शोधून काढू. ओके? ती मगाची बाई ती काय म्हणाली? माझ्या मुलीसाठी हा मुलगा थोडा लहानच दिसेल. हो, किती वय होतं तिच्या मुलीचं? 25 आणि मी 28. तरी म्हणालीत ना आजच्या. जरा धीर धर, धीर सोडू नकोस. चल आपण दुसरं स्थळ बघूया. चल. एक्सक्यूज मी, तुम्ही मला सांगू शकाल का की इथे कॉलेज गॅदरिंगची रिहर्सल ना इथे मागे सुरू आहे. काय? मागे हॉल आहे ना, लेफ्टला जा. मी काय तुझ्या कॉलेजच्या गॅदरिंगच्या तालमीला आले नाहीये, कळलं? मी कॉलेजमध्ये नाहीये. मी इथे वधूवर सूचक मेळावा आहे ना त्यासाठी आलोय. तू पण त्यासाठीच? तू पण म्हणजे? तू पण? हो. तू स्वतःसाठी? नाही 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 नाही, तू वाटत नाहीस ग इतकी मोठी. नाही म्हणजे 18 वर्षांचं तरी असावं लागतं किमान लग्नासाठी. नाही नाही, 8 ऍड कर त्याच्यात. एवढी मोठी आहे मी. तुझ्याकडे पण बघून वाटत नाही ग तू इतकी मोठी असशील म्हणून. पण खरं तर मी हा विचारच केला नव्हता की माझ्यासारखा लहान असण्याचा त्रास आणखीनही कोणी फेस करत असेल. हो रे, मला सुद्धा कधी वाटलंच नव्हतं की मला माझ्यासारखंच लहान दिसणारं असं दुसरं कोणीतरी कधी भेटेल. ती परफेक्ट. तो तुमचा मुलगा? हो. ती तुमची मुलगी? योग्य जोड्या जुळलेल्या आहेत. हो. आता वेळ कसला घालवताय? उडवून टाका लग्नाचा बार. हो, टाका म्हणजे काय, उडवलाच म्हणून. तुला माहितीये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या लहान दिसण्याचा फटका खाल्लाय मी. पहिल्यांदा कधी खाल्ला सांगू? नाही नाही, पण काय झालंय ते तर काय झालं म्हणजे तू गाडी कशी चालू शकतोस? कशी म्हणजे? अशी. तू मला का मूर्ख समजलाय? नाही, नाही, हा, नाही. तू मला शिकवतोस? नाही, नाही. मला अरे गेली 10 वर्ष ऑन ड्युटी 24 तास काम करतोय मी. हो. मला शिकवतोस? नाही नाही, शिकवत नाही. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे, काय? मला पकडले का तुम्ही? तू म्हणतोस ना तू बाईक चालवण्यास पात्र आहेस. हो. लायसन दाखव. एवढंच ना, आधी सांगायचं ना मग. कुठं? बघ नाही. नाही आहे, हाय कुठे? आहे ना मग. आहे की नाही? बघा फोटो तोच आहे ना. द्या. कुठून बनवलंस रे लायसन? कुठून म्हणजे? देवळातनं. देवळात? नाही म्हणजे जनरली लायसन्स आरटीओ मधनच बनवतात ना. हो, पण तुझ्यासारखे भामटे अशा लहान वयात अशी लायसन कुठूनही बनवून घेतात 100-500 रुपयात. आता ह्या फ्रॉड केस साठी पोलिसांना काय उत्तर देणार आहेस ते महत्वाचं आहे. माझ्या सुद्धा आयुष्यात असे प्रसंग घडलेच आहेत की, आणि त्यावेळी मला सुद्धा खूप वाईट वाटले. मी ना एकदा एका टीव्ही सिरियलच्या हिरोईनच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. आयुष्याच्या या पटावर अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या अनेक प्रश्नांचे ठसे. ये पोरी. अगं असू दे असू दे असू दे. तर वा वा, छान छान पोरी, तुझं सिलेक्शन मी केलं. येस येस
अशीच एक्साइटमेंट दाखव हिरोईनच्या धाकट्या बहिणीचा रोल करताना. पण मॅम मी तर हिरोईनच्या रोलसाठी दिली होती ऑडिशन. तुला आता पाहिलं ना की कुणालाही वाटेल की तू नाच रे मोरा सांग सांग भोलानाथ या गाण्यावर डान्स करायला आलीयस. अपमान अपमान घोर अपमान. हे बघ, तू अजिबात चिंता करू नकोस. मी आहे ना आता, मी तुला मदत करणार आहे तुझ्या रागावर नियंत्रण ठेवायला. मग बघ, आपला मधुचंद्र अगदी छान शांततेत पार पडेल. ओके? वा, असं काही होणार नाहीये, कारण असा संकल्प या आधी किमान 1000दा तरी केला असेल मी, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण तेव्हा मी नव्हते ना. म्हणजे एक मिनिट, तू ये, तू बस इथे, बस ये, बस बरं. हे असं बसून वगैरे शांत नाही होणार मी. अजूनही रागावलं मी. एक काम कर, या आधी तू जेव्हा जेव्हा रागावलायस ना त्या सगळ्या घटना आठव. शांत शांत शांत. गेला राग? येस, जमलं. म्हणजे कळलं मला. बघ आता, आता मी तुला कधीही राग येऊ देणार नाही. आता आपलं सगळं आयुष्य ना असंच शांततेने जाणार आहे. आणि त्याही आधी आपला मधुचंद्र, तो सुद्धा अगदी शांतपणे पार पडायचा. Ding 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 ding